नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शंकर नरहरी देशमुख, प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे तणनाशक. आपण गाजर, गवत, हराळी, लाव्हाळा इत्यादी तणासाठी आपण तणनाशक वापरतो. परंतु आत्ता अलीकड तणनाशकाचे साईड इफेक्ट काही मानवाच्या शरीरावर होत आहेत. त्याच्यामुळं ग्लायफोसेटमधला काही घटक शासनानं कमी केलेला आहे. तर आता गाजर गवतसुद्धा सध्या ग्लायफोसेट म्हणजे राऊंडअप किंवा काही ग्लायसेरी यानं सुद्धा मरत नाहीत. शेतकरी मित्रांनो, ही गवतं मरावी आणि कमी खर्चात मरावी. आता आपण त्याच्यावर किडी सोडून सुद्धा आपण गाजर गवताचा नायनाट करू शकतो. परंतु रिझल्ट फार दमानं त्याचे आहेत. आपल्याला बांधावरचं किंवा एखाद्या फळबागेतलं आपल्याला गवत निर्मूलन करायचं असतंय आणि खूप दिवस जर लागलं तर ते आपल्याला वावरताना हे अडचण येते. तर शेतकरी मित्रांनो, ग्लायफोसेटनंच आपलं गाजर गवत किंवा तणनाशक मारावी किंवा वाळून जावी, याच्यासाठी आपल्याला काय करता येतं, आणखीन काय करायला येईल हे आपल्याला सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे. सगळीच लोक आत्ता सध्या तणासाठी परेशान आहेत. तणासाठी तण काढण्यासाठी किंवा तण निर्मूलन करण्यासाठी बरेच काही उपाय आहेत. ब्रश कटर आहे, हे आहे. हा मुद्दा आहे असा, तणनाशक वापरून आहे त्याच तणनाशकानं आपल्याला रिझल्ट चांगले मिळाले पाहिजेत. यासाठी आपल्याला काहीतरी पर्याय हुडकीला पाहिजे. प्रत्येक शेतकरी किंवा शेत ही एक कृषी विद्यापीठच आहे. प्रत्येक शेतकरी काही ना काही प्रयोग करीत असतो. कुणी मागे कुठं मीठ फवारून बघितलं, कुठं वॉशिंग पावडर कपडे धुवायची फवारून बघितली, कुठं कुणी काय प्रयोग केले, कुणी काय प्रयोग केले. परंतु आत्ता मी जी तुम्हाला सांगणार आहे त्याच औषधाची पावर वाढविण्यासाठी जिथं ही तणनाशक आपल्याला वापरायचं तिथं काय करावं लागेल. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता तणाचं निर्मूलन कसं करायचं, तर ज्या ठिकाणी तुमचं पीक नाही किंवा आंबा असेल किंवा फळबागा असतील, अशा ठिकाणी आपल्याला तणनाशक वापरायचं. कारण ही जी ग्लायफोसेट आहे ती सर्व तणं मारणारच एक तणनाशक आहे. सर्व तणं मारायची म्हणजे बांधावर जे आपल्याला स्प्रे करायचं आहे, बांधावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धनुरा किंवा गाजर गवत असं आपण म्हणतो किंवा काँग्रेस गवत. पण कितीही आपण औषधं मारली तरी ती काँग्रेस काय आता जाई नाही, कारण त्याच्यामधला घटक कमी केलेला आहे. याही सुद्धा आता आपल्याला सांगायचं फार अवघड आहे. तर शेतकरी मित्रांनो, आहे ह्या तणनाशकामध्ये आणखीन एक तणनाशक मिक्स करून जर आपण स्प्रे केला तर खूप छान असा रिझल्ट मिळतो.
तर शेतकरी मित्रांनो, ग्लायफोसेट आपण 10 मिली प्रति लिटरला वापरतो, तरी तण मरत नाहीत. आणि आता आपल्याला जी घ्यायचं आहे तणनाशक ती ग्लायफोसेटच घ्यायचं आहे. ग्लायसेल नावानं घ्या किंवा राऊंडअप नावानं घ्या. त्याच्यामध्येच 2,4-D नावाचं लिक्विड औषध घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे? 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी. 1 मिली प्लस 5 ते 7 मिली ग्लायफोसेट. हे दोन्ही मिक्स करायचं, पाणी पंपात भरायचं. पाणी पंपात भरायचं आणि मग ती दोन्ही मिक्स करायचं. जेव्हाच्या तेव्हा एकदम तुम्ही 200 लिटर पाणी किंवा एकदम पाणी करायचं नाही. पंपाच्या पंपाला ती टाकून काडीनं चांगलं हलवायचं आणि मग तुम्ही फवारायचं. मित्रांनो, एवढे सुंदर रिझल्ट आहेत, एवढे भारी रिझल्ट आहेत की त्या बांधावर किंवा पडीक किंवा जी तुमची बाग असेल त्या बागेत ही जर फवारलं तर सोबाबोळ, रुंदपानाची गवतं, गाजर गवत, काँग्रेस गवत सगळ्याचा नैनाट होतो. मात्र आंब्याच्या बागेत घेताना प्रति लिटर पाण्यासाठी लक्षात राहू द्या, आंब्याच्या बागेत घेताना प्रति लिटर पाण्यासाठी 2,4-D फक्त अर्धा मिली घ्यायचं. 2,4-D फक्त प्रति लिटर पाण्याला अर्धा मिली प्लस 5 ते 7 मिली ग्लायफोसेट. पुन्हा एकदा सांगतो, आंब्याच्या बागेत तणनाशक मारताना प्रति लिटर पाण्यासाठी 2,4-D अर्धा मिली, याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. रिझल्ट येतो पण दमानं येतो आणि ती गाजर गवत मेल्याशिवाय राहत नाही, पुन्हा येत नाही. त्याच्यानंतर काय करायचं आणखीन पुन्हा व्हिडिओ काढतो. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय एवढाच होता. इथंच थांबूया. थँक्यू.